हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वालपापडी. वालपापडी बनवण्यासाठी आपल्याला वालच्या शेंगा व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे. त्या सोलून झाल्यावर त्याची तुकडे व्यवस्थित करून घ्यायचे, त्याची चुरा काढून घ्यायचा आहे आणि पाणी तापवायला ठेवायचंय. पाणी उकळल्यानंतर शेंगा त्याच्यात टाकायचे आहे. आपण बघू शकता गरम पाण्यात शेंगा टाकलेल्या आहेत. आता शेंगा शिजवायच्या नाहीये, फक्त 2 मिनिटं त्या गरम पाण्यात उकळी येऊ द्यायची छान आणि लगेच त्या काढून घ्यायच्या आहे बाजूला. दोनदा मधून अधून छान आता ते बाजूला ठेवायचं. कढई ठेवायची तापवायला. कढईत आपल्याला तेल टाकायचंय. तेल टाकायचंय कढईत आपल्याला 3 चमचे तेल टाकायचंय. तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यात जिरं टाकायचंय. जिरं मोहरी टाकून घ्यायची. छान अशी तडतडली लसूण थोडा ब्राऊन झाला की त्याच्यात आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. छान असं तेल आलं की त्यात आपण शेंगा टाकू. त्या शेंगांमधलं पाणी काढून घ्यायचं साईडला. आपण बघू शकता छान असं तेल आलंय. त्यात आपण आता शेंगा घालू. त्याची परतून घेऊ तिखटसोबत. त्याच्यात हळूहळू करून पाणी टाकून गॅस फुल करून आपल्याला जितकी पातळ भाजी बनवायची तितकं पाणी टाकायचं. त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकायचंय कारण शेंगा शिजतील म्हणून पाणी थोडं कमी होईल. बघू शकता छान उकळी आल्यानंतर आपल्याला हळद मीठ टाकायचंय जेणेकरून भाजी पटकन शिजते. भाजी पटकन शिजते. छानसं हलवून घ्यायचंय आपल्याला. हळद मीठ टाकल्यानंतर छान उकळी त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचंय आपल्याला. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट उकळी आल्यावरच टाकायचंय. शेंगदाण्याचं कूट जास्त टाकायचं नाहीये कारण ते शिजल्यानंतर अजून घट्ट होऊन जाईल म्हणून थोडं कमी टाकायचंय. बघू शकता त्याला 10 मिनिटं शेंगा शिजतात तोपर्यंत शिजू द्यायचं. बारीक गॅस करून त्याच्यावर ताट ठेवायचा आहे, काना ताट ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे झाकण असेल झाकण ठेवू शकता.
उकडल्यानंतर त्यात भाजी शिजून जाते आणि शिजल्यानंतर मग 10 मिनिटानंतर बंद करून द्यायचा गॅस आणि बारीक कापून कोशिंबीर घालून घ्यायची त्याच्यात. खूप छान असा वास येतोय. ज्याला ही भाजी आवडत नाही तो ही व्यवस्थित खातो आवडून आवडून. बघू शकता शिजल्यानंतर भाजी कमी झाली आणि घट्टही झाली, दाटसर झाली.